करण करण दिलीप प्लीज स्टार्ट. पुन्हा एकदा फुल टॉस आणि टोलवलेले आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा नोची अपील करताना बॉलर पण नाही. नो दिलाय का? नो बॉल आहे. नो बॉल आहे. सुंदर असा यॉर्कर टाकलेला मिड जज अशकान नेहमीप्रमाणे. त्यांच्या हाताला तेल लागलंय वाटतं. बॉल सटकतोय त्यांच्या हातातून. बिर्याणीचं तेल हातावर राहिलंय. बॉल सटकतोय. अरे रे 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 पडद्याच्या मागे दिलीप बॉयची बॉलिंग पडद्या आड. 5 बॉल के 6 बॉल. 27 धावा आलेल्या आहेत पहिल्या 5 चेंडूंवर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 27 धावा आलेल्या आहेत. बिर्याणीचं तेल पुन्हा एकदा सांगतो हातावर आलेलं आहे. अरा रा 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 रा
33. The news from sources that's in a today's tournament it is the highest. News for the sources that this was the highest over till now, 33 runs in a 6 balls. कोई नहीं, it's a cricket, चलते रहता है, लेकिन दिलीप भाई हमें पता है कमबैक के बादशाह है। सुबह से लेके ना बिका एक कांदा, ना बिका एक आलू और ना मिला एक विकेट। एक नंबर सीधा रख दो, बाद में लेके जाओ ना, शाम को लेके जाओ। चांगल्या पेसने टाकलेला चेंडू उसळी घेत मागच्या मॅच मध्ये देखील अशकाने एक चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे। स्ट्राइक वर शैलेश, बघूया काय करतायत। पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि एक धाव घेण्यात चपळता दाखवली आहे शैलेश आणि तिथे आफताब काहीशे घसरलेत। आणि हा फुल टॉस चेंडू त्याच्यावर पूर्ण येऊ नये कोणी, नाही तर पेनल्टी देण्यात येईल। आणि हा धडाकेबाज अशी फलंदाजी करताना करण पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे। करू तर काय करू, दिलीप भाईंची अवस्था फारच बिकट झालेली आहे। 9 चेंडूंमध्ये 44 धावा करणने बनवलेल्या आहेत। हा चालू आहे। 9 चेंडूंमध्ये 44 धावा केलेल्या आहेत। जर त्याने 50 धावा कंप्लीट केल्या तर त्याला बॅट देण्यात येईल विहांग स्पोर्ट्स कडून।
रणरणत्या उन्हात आग ओकणारी बॅटिंग करण मार्फत. काहीतरी दे रे, दे काहीतरी दे तू यार. 6 लिया ना अभी का. आणि पुन्हा एकदा डोलवलेला बॉलर चेंडू लागलेला आहे. बघा, सोडलेली आहे, झेल सोडलेली आहे आणि एक धाव पूर्ण झेल सोडलेली आहे आणि भावाने भावाची कॅच सोडलेली आहे. वाईड वाईड वाईड. आफताब यांनी वाईड रे. आफताब यांनी बोलण्या अक्सानला काही बोलू नये. तुम्ही तो अधिकार गमावलाय त्यांच्या बॉलिंगवर कॅच सोडून. पुन्हा एकदा हवेत उडवलेला चेंडू कॅच तर होऊ शकत नाही. 4 रन. शैलेश मार रहा है. संकल्प टीम ने 2 ओवर में 52 रन. न्यू बॉलर महेश सानप 2 ओव्हर मध्ये 52. ओ दिलीप भाई फील्डर बॉलर बॉलर सुनो क्या बोल रहे हैं. स्लोअर बॉल काहीसा चकवा दिला बॅट्समनला स्लोअर चेंडू टाकून. मागच्या मॅच मध्ये देखील महेशने फार सुंदर गोलंदाजी केली होती. तोच फॉर्म त्याच प्रकारची गोलंदाजी कंटिन्यू करताना काय विचारतोय. प्रॉब्लेम काय आपण सुंदर 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 पडद्या आड.
करणने आतापर्यंत ठोकले आहेत. एक धावेची आवश्यकता आहे 50 पूर्ण करण्यासाठी करण यांना. वा 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 वा. आपटापटी, नुसती आपटापटी. अवांतर धाव. बॉलर काहीशा बॉलर फिल्डर एक उत्कृष्ट इनिंग खेळून परत after completion of 3 overs 72 runs has been scored. मेरे ख्याल से अभी ये हाईएस्ट का भी हाईएस्ट स्कोर होने वाला है.
मागच्या इनिंगला जेवढ्या त्यांनी मारल्यात मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त खातील या इनिंगला. नुसती मारामारी, नुसती मारामारी चालली रे. मला दुसरा काय जमत नाही, मला फक्त मारामारी जमते. आणा आणा, बॉल घेऊन या, बॉल घेऊन या. ते बॉल सुंदर असा चेंडू, एक कनेक्ट झाला आणि 4. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण करताना येतील. याआधी आपण बघितलं की त्यांनी एक सुंदर असा झेल टिपला होता आणि आता पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा वाचवल्या. जोरात मारण्याचा ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्याच वेळी हे असं होतं. काय काय
इमानदारीने सांगावं काय आहे. नाही नाही ठीक. स्ट्राईकवर आलेले आहेत उत्तम पवार आणि सचिन पाटील यांच्याकडून 2 षटकारांसाठी त्यांच्यावर बक्षीस आहे 501चं. अरे मारा रे मारा. रंगन यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक जर त्यांनी 6 मारला तर. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. आपटलेला चेंडू. 2 येतात का. पळा 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 पळा. टीम संकल्प यांनी फारच सुंदर कमबॅक. 80 बरं झालं 86च्या वर तेच खाता येत. इतिहासात तुमची नोंद वरती होणार आहे, आमची खाली. मैच बहुत स्लो हो गया है, प्लीज थोड़ा सा टेम्पो मेंटेन कीजिए मैच का, बहुत स्लो हो गया मैच. अवांतर धावा, अवांतर धाव, अवांतर धाव. कनेक्टच होईना झालाय, काय माहिती काय झालंय. हॅलो, काय करणार, काय करावं काय शैलेशने. शैलेश यांनी 13 चेंडू मध्ये 18 धावा जोडलेल्या आहेत कशा तरी. आप्पासाहेब म्हणतात आणि पुन्हा जोरात बॅट फिरवली होती बॅटर. अरे रे थांबा थांबा, हळू हळू हळू. उत्तम उत्तम, आउट आहे.
वा, उत्कृष्ट अशी झेल आफताब यांच्याकडून. आफताब यांनी फार सुंदर असा झेल टिपलेला आहे. श्री 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 शावलीन लोखंडे, माझे प्रिय मित्र शावलीन लोखंडे, हितचिंतक, आमचे हितचिंतक शावलीन लोखंडे बॅटिंगवर आलेले आहेत. लक्षच देत नाहीत ते आमच्याकडे बाबा. शावलीन लोखंडे हे माझे ओल्ड मित्र आहेत. मोहंक पळा 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 पळा.
आपने या ठिकाणी लॉफ्टेड शॉट आहे, खूपच हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगली संधी होती, हाताला चेंडू स्पर्श झाला होता पण त्याचं कॅच मध्ये परावर्तन नाही. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी धावून काढल्यात. पहिल्या चेंडूवर येतात 2 धावा. 95 धावांचं टार्गेट सर तसं तर बघायला गेलं तर खूप मोठं आहे. 95 धावांचं टार्गेट खूपच मोठं आहे इथे. डॉट बॉल येतोय, कमबॅक केलाय. करण ठोंबरे पुनश्च एकदा बॉलिंग मार्कवर. आपले उडवलाय तिथे काय होईल पाहावं लागेल. आणि येतोय चौकार. आमच्या व्ह्यूच्या बाहेर असल्यामुळे तुमचा आधार घ्यावा लागतो आम्हाला. आपला माहिती खूप मोठी खेळी करावी लागेल पण काहीच हवेत गेलाय. प्रयत्न होता झेलचा पण तिथे तरी पण चेंडू पहा काही केलं क्षेत्ररक्षकांच्या आवाक्यात नाहीये. टप्पा खात 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 तोही क्षेत्ररक्षकांसारखा उड्या मानत टुणटुणी टुणटुणी तिकडे तिकडे पळतोय धावतोय. कारण इकडे आउटफील्ड जर बघितली तर कधी थोडी दगा देऊ शकते खास करून त्या क्षेत्रामध्ये. आणि खरोखर जे मैदान जर सर्व साईडने पाहिलं तर एक सुसज्ज असं बनवलेलं आहे. आणि या मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर सफेद कपडा अत्यंत सुंदर रीतीने या ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलेला आहे. एका मैदानाला एक सुंदरत्व देता येते. फटका सुंदर आहे त्या ठिकाणी. काऊ कॉर्नर जंग क्षेत्ररक्षक धावतायत पण काही केल्या त्या चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीत. आणि येतोय षटकाराकडे. टोटल धावांवरती जर आपण धावसंख्येवरती नजर टाकली तर आफताबच्या धावा आहेत 18. द्वितीय ओव्हर घेऊन येत आहेत. बॉलर नेम प्लीज. बॉलर उत्तम सर. बॉलर राजेश द्वितीय षटक घेऊन येतोय संघाच्या वतीने आणि वैयक्तिक प्रथम. फटका लेग साइडला सुंदर मारलाय. स्क्वेअर लेगला तिकडे क्षेत्ररक्षक धावतायत. जोरदार एक धाव तर काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. आणि दुसरी ही धाव अत्यंत कंप्लीट या ठिकाणी. अमोल सर पहा यष्टिरक्षकाचं काय सुंदर काम करत आहेत. ग्लोव्ज घालून अक्षरशः एकदम ऑफिशियल आपण याला म्हणू शकतो. एकदम समर्पित भावनानं क्रिकेट खेळणारे असे अमोल सर. आणि आयोजनामध्ये त्यांचं तितकंच मोठं असं योगदान राहिलेलं आहे. द्वितीय ओव्हर प्रगतीपथावरती आहे. दुसरा बॉल घेऊन बॉलर तयार. हो 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 अपील थोडीशी हलकीशी झाली होती.
चेंडू पाठी जाईल तोपर्यंत एक धाव आणि अंपायरचा इशारा तो दरम्यानच्या काळात लेग बाईट्स अवांतर धाव. पण हरकत नाहीये, धावा कशा येऊ द्यात, एक तर बॅटने येऊ द्यात नाही तर पायाने येऊ द्यात, नाहीतर न बॅटला नांगाला लागता धावा येऊ द्यात. धावा येणं महत्वाचं आहे. पण इथे जर टार्गेट जर पाहिलं 95 धावांचं तर मोठे फटके आले पाहिजे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, तिथे मात्र झेलबाद जीवनदास स्क्वेअर लेगला. आफताबची कामगिरी काय राहिली? 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी 19 धावा कुठल्यात अक्षरशः. धावसंख्या आतापर्यंत 22 झालेली आणि आता विजयासाठी पाहिजेत 27 धावा 73. आपलं माफ करा, 27 चेंडू 73 धावा. भिरकावून दिला तिथे स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रात येईल खणखणीत. होत असतानाच या ठिकाणी चंदुनी सुद्धा एक षटकार ठोकला. आतापर्यंत 28 धावसंख्या झालेली आहे. 26 चेंडूंमध्ये 67 धावा पाहिजेत. 26 बॉल्स 67 रन्स नीडेड. फटका अप्रतिम आहे, फटका अप्रतिम आहे. ऑन द राईट चंदूच्या बॅट मधून येतोय षटकार. की आम्हाला निस्तच ही मॅच जिंकायची नाहीये, तर या मॅच मधील प्रथम क्रमांकाचा चषक जिंकायचा आहे. आणि तशीच कामगिरी करताना या ठिकाणी दिसतात आफताब आणि चंदू. दोघांची कामगिरी पहा. आफताबच्या 7 चेंडूंमध्ये 19 धावा तर चंदूच्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा. अप्रतिम कामगिरी आहे. रसिक प्रेक्षकांना अशाच मॅचेस हवे असतात, अशीच रंगतदार मॅचेस हवी असतात, टफ फाईट्स, तुल्यबळ सामने हवे असतात. आणि सूर्य मात्र या ठिकाणी आग ओकताना दिसतोय. पण मधूच मध्येच एखादी हवेची झुळूक आली गार की मस्त वाटतंय. माझ्या मते हवेच्या झुळुकीचा आनंद आमच्यापेक्षा वरती बसलेले कॅमेरामन चांगला अनुभवत असतील. कारण एका 15 फुटांच्या वरती साधारणतः ते बसलेले आहेत. फटका सुंदर आहे, फटका अप्रतिम दरम्यानच्या काळात येतोय खणखणीत षटकार. चंदू ऑन द फायर, षटकार. एका साईडला आफताब आतषबाजी करत होता तर दुसऱ्या साईडला चंदू आतषबाजी करतोय. आणि निश्चितच त्यांना माहिती आहे की 95 धावांचं मोठं टार्गेट आहे. हे टार्गेट काही केल्या सिंगल डबलने पूर्ण होणार नाही. इथे ऑन द राईज हवेतूनच खेळावं लागेल. धावसंख्येवरती जर आपण नजर टाकली तर धावसंख्या झालेली आहे 40. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40. आता आहेत 4 षटक बाकी आणि 55 धावा करायच्या.
40 धावा 2 षटकात झाल्यात आणि आता पाहिजेत त्या विजयासाठी 55 धावा, 4 विकेट, 24 बॉल, रिक्वायर्ड रन रेट आहे 13.75. जवळपास प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आल्याच पाहिजेत. म्हणजे सर एका षटकामध्ये एक षटकार जरी गेला तरी सुद्धा काम होऊ शकतंय, काम सोपं होऊ शकतंय. परंतु इथं क्रीज वरती जर आफताब आणि चंदू जर असतील तर निश्चितच एलएचची संकल्प या संघाला घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण हे दोन्ही अत्यंत घातक असे फलंदाज आहेत. एकाने 3 षटकार ठोकले तर एकाने 2 षटकार जवळपास ठोकलेले आहेत. 24 चेंडू, 24 balls and required for the runs 55 is the equations in this match. This match is wonderfully, gratefully and enjoyfully to enjoying all the players. My English is not good, but little bit थोडी good. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल या ठिकाणी विनायक मतकरी, स्ट्राइक वरती आफताब, विनायक पवार, तीन विकेट घेतल्या तर 1,500 रुपयाचं पारितोषिक येतं या ठिकाणी. अर्जुन सावंत आणि अजय उत्तेकर यांच्याकडून येत आहे. 3 विकेट कसे काढू द्यात गोलंदाजांनी. विनायक पवार यांनी जर 3 विकेट कसे काढले, हॅट्रिकची गरज नाही, 3 विकेट काढले तर 1,500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ओ फटका हसकाचा फटलाय तिकडे आणि केवळ 1 धाव येते इथे. स्कोर चांगला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मोठे मोठे फटके घेतल्यामुळे स्कोर मोठा आहे आणि मोठा स्कोर असला की पुढे टार्गेट कमी असतं. चांगले क्रिकेटर कोणाला म्हटलं जातं की ते योग्य वेळेस कसं खेळायचं हे ओळखून खेळतात. हो फटका फसला आणि अंपायरचा इशारा येतोय. आफताब बाद, एक मोठा विकेट या ठिकाणी मिळतोय. आफताबच्या रूपानं हा पहिला हादरा एलएचजी संकल्प या संघाला मिळतोय. नवीन या ठिकाणी बॅटर या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहेत अशकान, आफताबचा भाऊ, बंधू पण एक बंधू तंबूत आणि दुसरा बंधू मैदानात. दोन्ही क्रिकेटसाठी समर्पित आहेत. निश्चितच त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. हो फटका चांगला ऑफ साइडला, काय होईल? एकटा कव्हरेज क्षेत्रात चौकार, 1 बाउन्स खणखणे. आणि तिथे बाउंड्री येते, चौकार येतोय. सुंदर फटका खेचला होता.
सूर्य या ठिकाणी आग तळपतोय अक्षरशः आणि हवेची झुळूक मध्ये मध्ये येते, झाडांची सुद्धा पानं हलतायत आणि अशा प्रकारे 50 धावा अर्धशतक या ठिकाणी संकल्प एलजी संकल्प या संघाचं पूर्ण झालेला आहे। आता धाव संख्या पाहिजे ती केवळ आणि केवळ 45। ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, तिथे काय होईल, यार्कर लेंथ आणि डॉट बॉलची सांगता होते आणि अशा प्रकारे या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती नजर टाकली तर 50 धावसंख्या झालेली एका विकेटच्या मोबदल्यात। इथून पुढील धावा सुद्धा ह्या करायच्यात खर तर संघाला 95 धावांचं संपूर्ण टार्गेट आहे, परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये जरी 1-2 जरी मोठे फटके आले तरी आव्हाने सहज चेस करू शकतात। पहिल्याच ओव्हर पासून खर तर हाणामारी केली होती ती आफताबनं आणि चंदूने। चंदू अजून क्रीज वरतीच आहे, आफताबजी निश्चित विकेट पटकावण्यात यश मिळवलंय, पण इथे मात्र आता हो हवेत चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न 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 वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे प्रयत्न दिसतात आपल्याला इथे मैदानात। सुंदर क्षेत्ररक्षण, जेल बाद होतोय फलंदाज। आणि अगदीच थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या या कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेश दादा मोरे साहेब निर्धाव चेंडू पुनश्च एकदा। तर मी बोलत होतो की अगदी थोड्याच वेळात येत आहेत सन्माननीय राजेश दादा मोरे साहेब, आमदार आहेत आणि कल्याण ग्रामीणचे फटका काय सुंदर आहे त्या ठिकाणी, तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील मात्र त्यांच्या प्रयत्नांना सफलता नाही आणि चौकार बॅट मधून येतोय, सुंदर हा खणखणीत चौकार। टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर लगेच बॅट्समनने ओळखला आणि त्याला सुंदर फटका खेळला आणि तो डायरेक्ट जातोय लॉंग ऑनला।
अबांतर धाव. या ठिकाणी ओव्हर जर पाहिल्या तर 5वी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 12 चेंडू बाकी आहेत. 60 धावा आतापर्यंत झाल्या. 3 विकेट तंबूत परतलेले आहेत. आकाश जमदार या ठिकाणी स्ट्रायकर वरती आणि नॉन स्ट्रायकला ध्रुव मिश्रा आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल हरीश. फटका इथे फसलाय. डॉट बॉलची सांगता होते आहे. निश्चित अवघड समीकरण होऊन गेले. आता इथे पाहिजे त्या विजयासाठी 35 धावा 11 चेंडू. लास्ट ओव्हर जी टाकली ना सर, सुंदर टाकली. अक्षरशः कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. अक्षरशः जखडून ठेवलं होतं. 2 विकेट्सही महत्वपूर्ण घेतल्या आणि एक चौकार सोडला तर सर्व डॉट बॉल आलेले आहेत आणि म्हणून निश्चित कमबॅक केलं इथे. LSG वॉरियर संघ या ठिकाणी विजयाची जवळ जातानाचा पूर्णतः प्रयत्न करतोय. वा, सुंदर थ्रो होता यष्ट्यांवरती जवळपास. सुंदर सुंदर क्रिकेट या ठिकाणी चालू आहे. आपल्याच पलावकर मित्रमंडळांनी LSG क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशा ओहराम क्रिकेट स्पर्धा या हेदुटणे गावच्या या सुंदर अशा मैदानामध्ये पुढे येऊन सरसावून मारलाय तिकडे. त्या ठिकाणी कॉर्नर रिजन क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अमोल सरांना थोडस जज करताना थोडीशी अडचणी आणि निश्चित फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 63 आणि आता पाहिजेत 9 बॉल 32 धावा. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय हरीश. आतापर्यंत 0, 1 आणि 2 केवळ 3 धावा देण्यात यशस्वी झाले 3 चेंडूंमध्ये. पहा, हाणामारीच्या षटकांमध्ये इतक्या कमी धावा देणं हे खरं तर गोलंदाजाचं कौशल्य आहे. पुढे येऊन सरसावून मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, मात्र इथे बॉल मिस होतोय आणि हलकीशी अपील सुद्धा झाली तिथे. अमोल सरांनी स्टंपिंग करून थोडीशी अपील सुद्धा केली होती. मात्र अपील करत असताना थोडासा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी दिसला आणि निश्चितच अंपायर्सने हा त्यांचा जी अपील आहे ती फेटाळून टाकलेली आहे. पहा, हरीशने काय सुंदर केली या स्लॉग ओव्हर मध्ये. 0, 1, 2 आणि 0 केवळ 3 धावा दिल्यात आतापर्यंत.
फटका सुंदर आहे, हवेत आहे, कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा पडेल, उंचच उडतोय आणि तिथे असफल चौकार येतो इथे खणखणीत. ध्रुव मिश्रा भरपूर वेळ हवेत असल्यामुळे 2 धावा घेण्यासाठी भरपूर वेळ त्यांना त्या ठिकाणी मुबलक होता. आणि आता पाहिजे त्यात 6 बॉल आणि 26 धावा. स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली तर 3 विकेट नंतर 69 धावा. बॉल विजयासाठी पाहिजे 26 धावा. पहिले 2 तर निश्चितच कमबॅक करेल संकल्प. पण जर समजा पहिले जर 1-2 डॉट बॉल आले किंवा महत्वाच्या विकेट पडल्या तर निश्चित संकल्प संघासाठी अवघड होऊन जाईल आणि वॉरियर संघ पुनश्च एकदा विजयाचा दावेदार ठरेल. पण हेच ससा आणि कासवाची शर्यत आणि याचं चित्रण सांगण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि आमच्या बॉल 26 धावा. 2-3 वेळा सांगितलं होतं आपण वाटते माहिती. फटका अप्रतिम सुंदर लागल्या बरोबर चौकार. चांगला प्रयत्न. ध्रुव अशकान आफताबचा भाऊ. आफताबने चांगली कामगिरी केली आणि आता इथे अशकान खरोखरच आमचे अंपायर राकेश सर आणि रवी सर चांगली कामगिरी त्या ठिकाणी पार पाडतायत. इथे मात्र निश्चित अंपायर दंडित करतील या चेंडूला. लेग साइडच्या खूपच बाहेरचा चेंडू हा. आणि खरोखरच अगदीच थोड्याच वेळात या ठिकाणी फटका सुंदर आहे, अप्रतिम आहे. तिथे पाठी जाईल आणि निर्धाव चेंडू येतो. आमदार सन्माननीय राजेश दादा मोरे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. दादा आपलं LSG क्रिकेट क्लब ओराम प्रीमियर लीग पर्व 2च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष 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 स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
आणि विजयासाठी पाहिजे ते आता केवळ आणि केवळ 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. फटका फसलाय, खूपच हवेत जाईल चेंडू, पण तिथे नो मॅन लँड्स मध्ये त्या ठिकाणी चेंडू स्थिरावतोय. लक्ष्मण चेंडू पकडतील तोपर्यंत केवळ आता पाहिजे त्या 3 बॉल 19 धावा. 76 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अंपायर्स आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीणचे आमदार आणि दरम्यान वळूयात मॅच कडे. फटका सुंदर येतोय इथे आणि षटकार येतोय. काय होतंय पाहावं लागेल खरं तर इथे आता.